नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्रीम श्रीये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष पहिल्या शुक्रवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रताच्या पूजेला महत्त्व आहे, तसंच मार्गशीर्ष शुक्रवार आणि मार्गशीर्ष मंगळवारला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. कारण शुक्रवार आणि मंगळवार हे दोन्ही जे वार आहेत ते देवीला समर्पित आहे. मग ती कुलदेवी असेना, माता लक्ष्मी असेना किंवा अजून कुठलीही देवी असेना, त्या देवीला हे दोन्ही वार समर्पित आहे. गुरुवारचं सुद्धा व्रत तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ही पूजा करणेसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता मला माहीत नाही, बरेच लोकही करत पण असतील किंवा जर करत नसतील तर तुम्ही या मार्गशीर्ष शुक्रवार किंवा मंगळवारपासून सुरू नक्की करू शकता. काय करायचं आहे, तुम्हाला एका चौरंगावरती जे तुमच्या देवघरामध्ये जे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तर ते तुम्हाला एक सेपरेट देवघरामध्ये मांडायचं आहे. म्हणजे काय की चौरंग घ्या, त्यावरती लाल वस्त्र घाला. लाल वस्त्र, कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे लाल रंगाचं वस्त्र आपल्याला तिथं खाली घालायचं आहे. दिवा प्रज्वलित करून घ्या. छान जे शुभचिन्ह आहेत माता लक्ष्मी आणि विष्णूंचे, तसं ते शुभचिन्हाची रांगोळी आपल्याला काढायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, इथं जसं माझ्याकडे कुंचम आहे तर मी कुंचम पूजेत ठेवलं आहे. भगवान विष्णू आहेत, त्यांची मूर्ती पूजेत ठेवली आहे, कारण लक्ष्मी मातेची पूजा भगवान विष्णूंच्या शिवाय अधुरी आहे. त्यामुळे ही सुद्धा आपल्याला पूजेत ठेवायची आहे. माता लक्ष्मीचा फोटो जरी तुमच्याकडे असेल तो सुद्धा छान पुसून घ्या. त्याला हळद कुंकू लावा, अष्टगंध लावा आणि छान अत्तर एका फुलावरती लावून ते फूल माता लक्ष्मीच्या फोटोला अर्पण करा. त्याचबरोबर तुमच्याकडे जर गजांत लक्ष्मी असेल ती पूजेत ठेवायची आहे. अष्टलक्ष्मीचा फोटो असेल, यंत्र असेल ते पूजेत ठेवायचं आहे. त्यानंतर श्रीयंत्र आपल्या सगळ्यांच्याकडे असतं, कारण ते माता लक्ष्मीचं आसन आहे, ते आपल्याला या पूजेत ठेवायचं आहे. कवड्यांची जर तुम्ही स्थापना करणार असाल किंवा केली नसेल तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी मार्गशीर्षाच्या कवड्यांची स्थापना करू शकता. तर असं सगळं मांडायचं आहे. त्याच्यानंतर हळद कुंकू अष्टगंध सगळ्यांना लावायचं आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे, लावायचा आहे. त्यानंतर हळद कुंकू प्रत्येकाला अर्पण करायचं आहे. या दिवशी गुलाबाच्या फुलाला अत्यंत महत्त्व आहे. इथं मी फक्त 10 रुपयाची फुलं आणली आहेत आणि एक एक गुलाबाचं फूल प्रत्येक जे महालक्ष्मीचं जे प्रतीक आहे त्याला मी अर्पण केलेलं आहे. गजरा आणला आहे, तो मी मोगऱ्याचा तो अर्पण केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही काहीही नैवेद्य दूध साखरेचा असेना, फळाचा असेना, आपल्याला इथं दाखवायचं आहे. आणि बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 2 हळदीच्या गाठी आणि 2 कवड्यांचा उपाय करायचा आहे. आता हा उपाय का करायचा बरं, तर बघा, हळदीची गाठ किंवा हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे आणि हळदीची गाठ किंवा हळद हे ज्युपिटर ग्रहाला सुद्धा रिप्रेझेंट करतो, म्हणजेच गुरुग्रहाला रिप्रेझेंट करतो. आणि जर गुरुग्रह जर चांगला नसेल तर जॉबमध्ये सक्सेस किंवा करिअरमध्ये सक्सेस मिळत नाही. आणि मी इथं तुम्हाला ही ब्राऊन कलरची किंवा तपकिरी रंगाची कवडी का घ्या म्हणते, कारण ह्याला महालक्ष्मी कवडी ही म्हटली जाते. ही एक विशेष प्रकारची कवडी आहे ज्यावर तपकिरी रंगाचे टिपके असतात आणि ती लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय मानली जाते, म्हणून तिला महालक्ष्मी कवडी असं म्हणतात. या कवडीचा वापर आपण पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या शृंगारामध्ये केला जातो आणि आर्थिक समृद्धीसाठी या कवड्यांचा वापर हा केला जातो. त्यामुळं तुम्हाला महालक्ष्मीच कवडी म्हणजे ब्राऊन कलरचीच कवडी घ्यायची आहे. अगदी तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर तुम्हाला असंच 2 हळकुंड आणि 2 कवड्या, छान तुम्ही कवड्या धुवून घ्यायच्या आहेत. पाण्याने धुवून घ्या, थोडंसं पंचामृत किंवा दुधाने धुवून घेऊन स्वच्छ पुसून त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. त्याच्यावरती अष्टगंध, हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे. एक लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि गजरा आपल्याला अर्पण करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला
इथं 16 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. कंपल्सरी 16 खेपा, अगदी 3-5 खेपा चालणार नाही. तर इथंसुद्धा महालक्ष्मी अष्टकमची फलश्रुती आहे. त्यामुळं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे 8 ओव्यांपर्यंतच तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे काय, श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते तिथे जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते, इथपर्यंतच म्हणायचं आहे 15 खेपा. 16व्या खेपेला पूर्ण आपल्याला महालक्ष्मी अष्टकम फलश्रुतीसहित म्हणायचं आहे. तसंच श्री सूक्तम तुम्हाला 16 खेपा म्हणायचं आहे. श्री सूक्तममध्ये सुद्धा फलश्रुती आहे. त्यामुळे पहिली 15 खेपा आपल्याला फक्त 16व्या ओळीपर्यंतच म्हणायचं आहे. आणि जेव्हा 16वी खेप आपण जेव्हा श्री सूक्ताची म्हणणार आहे तेव्हा विथ फलश्रुती आपल्याला श्री सूक्तम आपल्याला पठन करायचं आहे. ते पूर्ण फलश्रुती सहित म्हणायचं आहे. तसंच महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा आहे. तुम्ही ते सुद्धा विदाऊट फलश्रुती 15 खेपा आणि 16व्या खेपेला पूर्ण फलश्रुती सहित म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचं आहे. आणि 1 खेपा व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला म्हणायचं आहे. आणि दर शुक्रवारी आणि मंगळवारी संध्याकाळी घरात छान धूप घालायचा आहे. तो धूप या पूजेला दाखवायचा आहे. उदबत्ती दाखवायची आहे. आणि तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची आहे. आता माता लक्ष्मीची आरती कुठलीही तुम्हाला येत असेल ती करा. जी आपल्या व्रताच्या पुस्तकामध्ये दिली ती केलीत तरी चालेल. किंवा मी जी म्हणते, जी कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईची जी आरती आहे ती म्हणजे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापनाती करुनी हो, मूलमंत्र जप करुनी भवती रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्राईचे पूजन करीती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. ही आरती मी दर मार्गशीर्ष नाही पण दर मंगळवार आणि शुक्रवार माझ्याकडं ही पूर्ण वर्ष मी दर मंगळवार आणि शुक्रवार ही म्हणत असते. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ही पूजा जी आहे ती तुम्हाला शनिवारी सकाळी हळद कुंकू अर्पण करून दूध साखर दाखवून ही पूजा काढायची आहे. शनिवारी सकाळी तुम्हाला हे दोन्ही हळकुंड आणि दोन्ही कवड्या या उचलायच्या आहेत. एका छान पिवळ्या किंवा लाल कापडामध्ये किंवा छोटं पाऊच असेल, पोटली असेल त्यामध्ये घालून ठेवायचं आहे. परत मंगळवारी हीच अशीच पूजा मांडायची आहे. त्याच्यामध्ये परत ह्याच कवड्या आणि हळदीची गाठ माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. आणि तसंच तुम्हाला 3 खेपा श्रीसूक्तम, 3 खेपा महालक्ष्मी अष्टकम आणि 1 खेपा व्यंकटेश स्तोत्रम आणि 108 खेपा तुम्हाला ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः हा जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे तो तुम्हाला करायचा आहे. आता बघा, शेवटचा मार्गशीर्ष मंगळवार हा 16 डिसेंबरला येत आहे. तेव्हा पण अशीच पूजा मांडायची आहे. आणि बुधवारी सकाळी तुम्हाला हे हळकुंड आणि ते लाल फूल आणि दोन्ही कवड्या असं आपल्या त्या परत पाऊचमध्ये घालायचे आहेत. आणि हे पाऊच तुम्हाला गुरुवारचं जे उद्यापन असणार आहे, जे तुमचं व्रत आहे महालक्ष्मीचं, तिचंसुद्धा ही पोटली ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर शुक्रवारी म्हणजे गुरुवारी रात्री किंवा जेव्हा तुम्ही उद्यापन करणार आहे त्या दिवशी रात्री तुम्हाला, कारण अमावस्या लागणार आहे त्यामुळे गुरुवारीच तुम्हाला ही पूजेतनं पोटली काढायची आहे. झोपायच्या अगोदर छान त्याला अत्तर लावा, कोणतंही अत्तर तुमच्याकडं असेल. आणि ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये, जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही तिथं ठेवू शकता. किंवा तुम्ही कुठं जिथं पैसे ठेवता, दागिने ठेवता तिथं तुम्ही ठेवायचं आहे. आणि ही पोटली दर अष्टमीला किंवा दर पौर्णिमेला जेव्हा तुम्ही कुंचम भरता त्यावेळेला ही काढून त्याच्यावरती सुद्धा हळद कुंकू घालून परत अशी सेवा तुम्हाला करायची आहे. आणि परत ही पोटली दुसऱ्या दिवशी परत आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. काही जर तुमचं महत्त्वाची डील होणार असेल, बिझनेसमध्ये जर काही महत्त्वाच्या मीटिंग्स होणार असेल तर तुम्ही ही पोटली तुमच्याबरोबर कॅरी करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यावेळेला तुमचे पिरियड्स असता कामा नये. तर अशी ही पूजा दर मंगळवारी करा, दर शुक्रवारी करा. आणि बघा, आता मंगळवार आणि शुक्रवार जे लोक कुंचम भरत आहेत तर तुम्ही सेपरेट परत आवृत्ती म्हणजे 16 खेपा फक्त ह्याला आणि 16 खेपा कुंचमला असं करण्याची गरज नाही. एकदा 16 खेपा महालक्ष्मी अष्टकम, एकदा 16 खेपा श्रीसूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रम 1 खेपा असं जरी म्हटलं तरी ह्याबरोबर ती सेवा कुंचमबरोबर ही सुद्धा सेवा होऊन जाणार आहे. तर ही नक्की करा.
हे जे खूप सुंदर अनुभव आहे, त्याचबरोबर आपले प्रयत्न 110 पटीने चालू ठेवा. यश माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.